नमस्कार. आपण मला आवर्जून कार्यक्रमाला बोलावलं त्याबद्दल मी विरुंगळा ग्रुपचे पैठणच्या माउंटेनिअरिंग ग्रुप आणि निसर्ग मित्र मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. हो, धन्यवाद. या ठिकाणी आज आपण पैठणचे पक्षीमित्र, पर्यावरण मित्र, पर्यटन स्नेही आणि विशेष म्हणजे गिर्यारोहक अशा अनेक अंगांनी परिचित असलेले आणि अत्यंत चांगले फोटोग्राफर ज्यांनी अनेकांच्या जीवनातले अविस्मरणीय क्षण कैद केलेले आहेत असे दिलीप भगत यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. विशेष म्हणजे पैठणमधला पहिला गिर्यारोहक ज्यांनी बेस कॅम्प एव्हरेस्टचा कॅच केलेला आहे, तिथपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. तर हा सगळा चित्तथरारक प्रवास तर आपण त्यांच्याकडून ऐकणारच आहोत. पण त्याचबरोबर एखादं गिर्यारोहण करताना ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्यावरही आपण सरांशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. एक थोडे बेसिक प्रश्न आमचे आहेत कुतूहलापोटी विचारा की एखादंही पर्यटन जेव्हा आपण करतो, खास करून बर्फाळी प्रदेशात आपण जेव्हा जातो तेव्हा गिर्यारोहणाला, तर अशा वेळी कोणकोणत्या प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायला पाहिजेत किंवा जे आईस ॲक्स वगैरे जो प्रकार असतो ती कसली ॲक्स असते आणि किंवा काराबिनर असतं, हे काय प्रकार आहेत हे आधी आम्हाला सगळ्यांना सांगा आणि मग आपण सुरुवात करूया. मी सर तुम्हाला म्हणजे थोडंसं माहिती करून देतो की 1974ला NCCच्या माध्यमातून दार्जिलिंगला एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत माउंटेनिअरिंग केलं. त्यावेळी आमचे जे ट्रेनर होते ते तेंजिंग शेर्पा ज्यांनी एडमंड हिलारीबरोबर सर्वप्रथम एव्हरेस्ट कॅम्पवर गेले होते, सर केलं आणि तुम्ही त्यांच्या अंडरमध्ये प्रशिक्षण घेतलं. हां. तर त्यांचे जे असिस्टंट होते म्हणजे ज्यांनी 7 वेळेस एव्हरेस्ट सर केलेलं अंतिमबा गंबू हे आमचे ट्रेनर होते. वा वा. आणि त्यांच्या माध्यमातून दार्जिलिंगमध्ये या तुम्ही ज्या बारीक सारीक फार निवडक गोष्टी विचारल्या की त्या गोष्टी गिर्यारोहणामध्ये इतक्या महत्त्वाच्या आहे. आयसॅक्स हे क्लाइम्बिंग, त्यानंतर गरज पडली तर ज्यावेळी अनवधानाने जर ॲक्सिडेंट झाला, सरक आपण घसरलो वगैरे, तर अशा वेळी प्रोटेक्ट म्हणून पूर्ण बॉडीला प्रोटेक्ट करतं ते. क्या तर तो गाईड आहे एक प्रकारचा, म्हणजे आणि तो आधारही आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला टेस्ट करावं लागतं कारण तिथे बर्फात जायचं म्हणजे तुम्हाला प्रत्येक याच्यावरती प्रत्येक प्रकारे चेक करून एक एक पाऊल ठेवावं लागतं. म्हणजे बर्फ किती मजबूत आहे, बर्फ किती मजबूत आहे, त्याच्या खाली काही हजार एखादी पाण्याची नदी आहे का वगैरे, किंवा एखादं ठिसूळ बर्फ असेल तर आपण पाय ठेवलं तर आपण कमरे इतकं खसकने त्या जाऊ शकतो. म्हणजे त्याच्यासाठी ते एक प्रकारचं साधन आहे की ज्याच्या आधारे आपण जसं आंधळ्याला काठी असते तसं माउंटेनिअरिंगसाठी ते आयसॅक्स महत्त्वाचं. त्यात आणखी एक शब्द मी तुम्हाला विचारला होता, कॅराबिनर. कॅराबिनर जे आहे तर क्लाइम्बिंग करताना किंवा रोप लीडर जो असतो सर्वप्रथम, कारण की सगळ्या माउंटेनिअरिंग करताना सुरुवातीला एकटा आणि दुकटा नाही जाऊ शकत. एक 10-5 जणांचा ग्रुप असतो, त्याच्यामध्ये एक रोप लीडर असतो. त्या लीडरला स्वतःची काळजी घेऊन इतरांची काळजी घेऊन क्लाइम्बिंग करायची असते. तर ते क्लाइम्बिंग करताना रोप असतात, तो ज्यावेळी स्वतःला पुल करतो तर अशा वेळी काही ठिकाणी हजार्ड्स नसतात, म्हणजे क्लाइम्ब करण्यासाठी सपोर्ट जे लागतात. तर त्याच्यामध्ये साधारणतः जे आपले 4 सपोर्ट आहेत, 2 हात आणि 2 पाय, तर 3 सपोर्ट पक्के झाल्यानंतरच तुम्ही बॉडी पुढे करून पुढे तुम्ही जायचं, ही त्याचं बेसिक आहे. तर अशा वेळी ती कॅराबिनर आणि रोप याच्यावरती आपण ठोकलेला जो खेळा बर्फामध्ये त्याच्यावर पूर्ण बॉडी पूल असते. तर ती पूल करायचं काम कॅराबिनर फार महत्त्वाचं काम आहे. म्हणजे तो जर गेला तर सगळेच गेले, एवढी गंभीर. आणखी एक महत्त्वाचं आहे की हे सगळं करत असताना गिर्यारोहणामध्ये नद्या बऱ्याच ठिकाणी लागतात. रिव्हर क्रॉसिंग हा पण एक महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे. याविषयी काय मार्गदर्शन तुम्ही करा? रिव्हर क्रॉसिंगमध्ये सर सगळ्यात पहिले हे बघितलं जातं की ती नदीला प्रवाह किती आहे. जर एखाद्या वेळी एखादी घटना म्हणजे फ्लो किती दुर्दैवाने घडली तर आपण त्याला काय करायला पाहिजे. तर अशा वेळी नदीची जी फाउंडेशन असतं त्या नदीमधून एक दोरीचं एक असं बांध तयार केला जातो. थोडंसं अंतरावरती, की जर गिर्यारोहक बाय चान्स पडला तर त्या दोरीच्या सहाय्याने धरून तिथं पर्यंत गेला पाहिजे. आणि तिथून त्याला जे बिले रोप असतो तर त्याने आपण त्याला किनाऱ्याला ओढू शकतो. हा एक पहिला पॉईंट आहे. म्हणजे गिर्यारोहकाच्या सेफ्टीसाठी आणि त्याच्या सर्वायवलसाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा
दुसरा की जो गिर्यारोहक चालला हां त्याला अगोदर एक 7-8 दिवसाचं ट्रेनिंग दिलं जातं हां. की त्याच्या मसल्समध्ये, त्याच्या हां. बोटांमध्ये, त्याच्या पायांच्या विविध टेंडममध्ये क्षमता एक काय? प्रकारची क्षमता आली पाहिजे. तसं ते त्याचे व्यायाम दिले जातात आणि ते व्यायाम दिल्यानंतरच हे त्याला क्लाइम्बिंगला किंवा रिव्हर क्रॉसिंगला रिव्हर क्रॉसिंगला म्हणजे त्याची फिजिकल स्ट्रेंथ चेक केली जाते, चेक केले जाते, मेंटली फिटनेस पाहिला जातो, नीतिधैर्य चेक Yes, केले yes, जातं yes. Mentally हा fitness. जाऊ शकतो Yes, की नाही. yes, yes. नाहीतर मध्ये गेला आणि घाबरला वगैरे तर मग तसं तर बिले रोप असतो. बिले रोप म्हणजे एक प्रत्येकाचं लाईफ कॅप्चर करायचं साधन, लाईफ प्रोटेक्शन. लाईफ प्रोटेक्शन. बिले रोप हा होणाऱ्या ॲक्सिडेंटपासून वाचवता. साधारणतः कोणत्या वर्षी तुम्ही एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर केलेला आहे? मी सर मला म्हणजे तसं तर प्रतिष्ठान महाविद्यालयामध्ये कोटरवार सरांनी ती उपलब्ध करून दिली होती. तर माझ्यातलं नीतिधैर्य की मी त्याच्या अगोदर पॅराट्रुपिंगचं कॅम्प केलेलं होतं. ओके. तर ते मी म्हणलं सर माझी माउंटेनिअरिंग बी करायची इच्छा आहे. तर मग माझ्यासाठी त्यांनी एक स्पेशल डिमांड केली होती की बा हा कोर्स 51 महाराष्ट्र बटालियननी ट्रान्सफर केलं होतं. म्हणजे हा एक कोर्स तिकडे दिला पॅराशूट दार्जिलिंग पॅराशूटवाल्याला आणि इकडचं इकडे घेतलं असं हा करायचा. तर त्याच्यात मी पॅराशूट आपलं माउंटेनिअरिंगसाठी सिलेक्ट झालो. त्याचं सिलेक्शन होतं NCC 51 महाराष्ट्र बटालियनतर्फे आणि त्यात मी परिपूर्णरित्या सिलेक्ट झालो म्हणून मला पाठवण्यात आलं. आणि मी 40 दिवसाचं दार्जिलिंगला HMI हिमालयाना माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट जे इन्स्टिट्यूट स्थापन केलेलं आहे तेंजिंग शेर्पा आणि एडमंड हिलारीने. हे सगळ्यात पहिले माउंट एव्हरेस्ट वीर पहिले एव्हरेस्ट वीर. बरं. त्यांच्या स्थापन केलेल्या अकॅडमीमधून मी प्रशिक्षण. आणि विशेष म्हणजे पैठणमधले तुम्ही एकमेव असाल. नाही तो त्या काळातला एक. आजही कोणी घेतला ऐकवत नाही. अनिलनी वगैरे अनिल देशमुख बेस कॅम्प केलेला आहे. हां पण त्यांनी ते प्रशिक्षण न घेता केलेलं आहे. त्यांनी त्यासाठी जी प्राथमिक हे केली होती तर त्यांनी इथले जे जवळचे गडकिल्ले आहेत ते सड करणे. विशेष म्हणजे देवगिरीचे किल्ला एका दिवसामध्ये ते 2-3 वेळेस चढ उतर करत होते. त्यानंतर त्यांनी बुलेटवर लेह लडाखची पूर्ण सफर केली एकट्याने. आणि हे जेव्हा धैर्य त्याने एकवटवलं त्यानंतर ते मग एव्हरेस्ट सगळ्यात गेले. आणि त्याचबरोबर त्यांनी हे जे आता आपले एव्हरेस्ट वीर आहेत, रफिक शेख आहेत, शरद कुलकर्णी सर आहेत, या सगळ्यांची मदतही त्यांनी अनुभवासाठी घेतली. तुम्ही म्हणले तसं ते जरी ट्रेनिंग तिथं घेतलं नसलं तरी इथं मात्र त्यांनी त्यांच्याकडून ट्रेनिंग घेतलं. त्यामुळे विरंगुळाच्या दृष्टीनं 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत आज की एक तर दिलीप भगत जे अगदी सुरुवातीपासूनचे विरंगुळाचे आहेत यांनी बेस कॅम्प सर केलेला आहे. आणि विरंगुळाचे सध्याचे विद्यमान कार्यवाह जे आहेत अनिल देशमुख त्यांनी बेस कॅम्प सर केलेला आहे. आणि आज योगायोगानं रफिक शेखांना आपण बोलवलेलं आहे. मी विरंगुळा ग्रुपचे फार मोठ्या प्रमाणावरती आभार मानणार आहे. ते याच्यासाठी की शिक्षणाबरोबर नीतिधैर्य हे फार महत्त्वाचं आहे. अगदी आणि ते वाढवायचं असेल तर तुम्हाला हे माउंटेनिअरिंग, गिर्यारोहण, रॉक क्लाइम्बिंग, बरोबर ह्या गोष्टी केल्या पाहिजे. रिव्हर क्रॉसिंग वगैरे या ज्या गोष्टी याच्यातून विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचं नीतिधैर्य येतं. आणि आता काही नापास झाले विद्यार्थी क्षणिक याच्यामध्ये आत्महत्या करतात वगैरे, हे ज्यांनी नीतिधैर्य ज्यांच्यामध्ये येईल ते अशा छोट्या मोठ्या गोष्टीला ते त्याच्यातून जुगारून टाकतात. त्याचंच उदाहरण ह्या पद्धतीचं बजरंग काळे सरांचं आहे. बजरंग काळे सरांचा एक 4-5 वर्षापूर्वी अत्यंत प्राणघातक असा अपघात झाला होता. म्हणजे 100% ते जातील याच अवस्थेत होते. त्यांच्या शरीरामध्ये अनेक ठिकाणी खिळे बसवलेले आहेत, स्क्रू बसवलेले आहेत, जबड्यावर बसवलेले आहेत. या सगळ्या कठीण काळात त्यांनी स्वतःला रिगेन केलं. म्हणजे जसं काल आपण पाहिलं की व्यसनाधीनतेने ते संपले होते, नंतर त्यांनी रिगेन केलं. यांना निसर्गानं आणि दैव. आत्ताच दिलीप भगत यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. पैठणमधले पहिले एव्हरेस्ट बेस कॅम्पवरती गेलेले आहेत आणि त्यानिमित्ताने त्यांच्याशी सुसंवाद आपण साधतो आहोत. त्याचबरोबर इथं बजरंग काळे देखील बसलेले आहेत. काळे सरांचं आत्ताच मी सांगितलं की अत्यंत प्राणघातक असा अपघातानंतर ते बचावलेले आहेत आणि त्यांनी आपली हेल्थ पुन्हा रिगेन केली. आणि एवढ्यावर ते थांबले नाही तर त्यांनी कळसुबाईचं शिखर त्यानंतर सर केलं 7 टाइम्स. आणि त्याच्यानंतर 7 वेळेस त्यांनी सर केले. याविषयी आपण त्यांच्याशी संवाद करणार आहे. काळे सर नमस्कार. नमस्कार सर. तुम्ही अपघातानंतर हे सगळं केलं आहे तर मला हे सांगा तुमचा अपघात
त्यानंतर तुम्ही तुमची हेल्थ कशी रिगेन केली आणि तुम्ही कळसुबाई शिखर चढताना सुरुवातीला काय अडचण झाली का ते सांग. सर 50व्या वर्षाच्या दरम्यान फक्त मी 15 किल्ले केलेले होते महाराष्ट्रातले, परंतु अपघातानंतर आज माझे 78 किल्ले झालेले आहेत. आणि या जानेवारीच्या 31 तारखेला रायगड किल्ला चढून रायगड किल्ल्याला प्रदक्षिणा 12 किलोमीटरची करायची बुकिंग मी आता इतक्यात 15 मिनिटापूर्वी बुकिंग केलेली आहे. तर हे सर्व त्यांना करण्यासाठी ती सुद्धा म्हणतात बाजूला बसा, तुम्ही बाजू सारखा. जी पैठणमध्ये 26 वर्षापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमाला चालू आहे, त्यामध्ये थोर व्यक्तींचं व्याख्यान ऐकलं आणि त्यामधून मला प्रेरणा मिळाली. आणि माझं जे मित्रमंडळ आहे त्याच्यामध्ये अनिलजी देशमुख आहेत, जे एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाऊन आलेले आहेत. आताच ज्यांचं आपण मनोगत ऐकलं भगत सर, हे सुद्धा एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाऊन आलेले आहेत. प्राध्यापक संतोष तांबे सर, प्राध्यापक संतोषजी गव्हाणे सर आणि आमच्या विरंगुळाचे अध्यक्ष देवेश इनामदार, या सर्वांच्या सानिध्यामुळं मला प्रेरणा मिळत गेली आणि मला कुटुंबाचं सुद्धा घरच्यांचं सुद्धा सपोर्ट खूप चांगला मिळाला. त्यामुळं मी त्या अपघातातून एकदम सुंदर रीतीनं सावरू शकलो. अपघातातून सावरणारं वेगळं, परंतु त्यातून नंतर 7 वेळेस कळसुबाईचं शिखर सर करणं हे खरं अचिव्हमेंट आहे, ही खरी तुमची स्वागतार्ह गोष्ट आहे. या ठिकाणी भगत सरांशी आपण चर्चा करत होतो. दिलीपजी, आपण काही गोष्टी आता पॉज करूया, काम